व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, सभागृहात भरगच्च भरलेले, म्हणजे मला रसिकांचे सांगत होते की एवढीच गर्दी बाहेर आहे आणि त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे. असे सगळे शिवसैनिक बंधू भगिनी, सकाळी नांदेडला होतो, मग लोहा कंधारला गेलो आणि आता संध्याकाळी पोहोचलो. नांदेड पासून ते सोलापूर पर्यंत जागोजाग शिवसैनिकांनी जे स्वागत केलं, जे कार्यक्रम केले, जे मेळावे झाले, ते पाहिल्यावर या भागातल्या आपल्या राजकीय विरोधकांची झोपाच उडाली असेल. आणि मला आमच्या अमर पाटलांचं कौतुक करावं असं वाटतंय. अरे पण कौतुक का करावं असं वाटतंय ते ऐकून घ्या. अजून निवडणुका जाहीर व्हायच्या, निवडणुकांच्या तारखा जाहीर झालेल्या नाही, पण गडी कामाला लागला. त्याच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो, म्हणजे निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या नाही तरी निवडणुकीची तयारी जवळजवळ त्यांनी पूर्ण केली. 251 सोलापूर दक्षिण विधानसभा 251 तयार. असा आत्मविश्वास पाहिजे. आत्मविश्वास. या 251 मधून मीच लढणार आणि मीच जिंकणार. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे, जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कोणत्याही संकटाशी सामना करू शकता. तोच आत्मविश्वास उद्धव ठाकरे साहेबांकडे होता आणि आहे. म्हणून सगळ्या संकटात, वादळामध्ये हातामध्ये नव्यानं मशाल घेऊन शिवसेना त्याच तेजानं आणि प्रकाशानं अशी निघाली. गेल्या 3 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंवर, शिवसेनेवर एवढे घाव झाले, ते सगळे घाव झेलून हा पठ्ठ्या या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी सज्ज झालेला आहे. हे सोपं नाही. आपल्या डोळ्यासमोर 55 वर्ष सांभाळलेली शिवसेना आणि धनुष्यबाणे चिन्ह जे बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना आणि धनुष्यबाण डोळ्यासमोर चोरांनी चोरून नेलं. मोदी त्या चोरांचे सरदार
पण न डगमगता न हारता माननीय उद्धव साहेबांनी पुन्हा एकदा शिवसेना नव्यानं उभी केली. धनुष्यबाण गेला, हाती मशाल घेतली आणि आज संपूर्ण महाराष्ट्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेला तुम्हाला दिसतो आहे. हे काय झालं? हे झालं याचं कारण इतकंच आहे की जेव्हा पक्ष आमचा चोरून नेला, धनुष्यबाण चोरून नेला, आता शिवसेना संपली, आम्ही सगळे संपलो, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व संपलं, असा प्रचार सुरू झाला. पण संपूर्ण महाराष्ट्रात, राज्यामध्ये अमर पाटलासारखे निष्ठावान शिवसैनिक उभे राहिले, तालुक्यातून उभे राहिले. आणि हा भगवा आम्ही सोडणार नाही, उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही, कोणत्याही दहशतीमुळे झुकणार नाही, अशा प्रकारचा एक विश्वास अमर सारख्या असंख्य शिवसैनिकांनी उद्धव साहेबांना दिला, आम्हाला सगळ्यांना दिला. आणि त्या विश्वासातून पुन्हा एकदा ही शिवसेना आपल्याला दिसते. हे जे आज आपण इथे पाहतो आहोत, हे संपूर्ण महाराष्ट्राचं चित्र आहे. हे या नरेंद्र मोदी आणि अमित शहा लोकसभा निवडणुकीच्या आधी 400 पार, 400 पार, 400 पार, अब की बार 400 पार, हा जो त्यांचा 400 पारला बूच लावण्याचं काम या महाराष्ट्रात आणि तो बूच हा उद्धव ठाकरेंनी लावला आहे. लक्षात, लोकसभा निवडणुकीत 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या. 31 जागा महाविकास आघाडीनं जिंकल्या आणि 5 जागा महाराष्ट्रातल्या या मिंध्यांनी आणि त्यांच्या दरोडेखोरांच्या टोळीनं चोरल्या. नाहीतर आपण 40 पर्यंत गेलो असतो. आमच्या मुंबईची जागा 48 मतांनी गेली, फक्त 48. शिवसेना उमेदवारामुळे कीर्तिकरांनी विजयी घोषित केलं, विजयाची मिरवणूक निघाली, दिल्लीवरून फोन आला आणि निकाल फिरवला गेला. महाराष्ट्रामध्ये असे 5 निकाल चोरले आणि देशामध्ये 60 ते 70 निकाल अशा पद्धतीनं चोरून नरेंद्र मोदी सत्तेवर आले. त्यांचा पराभव झालेला आहे आणि हा पराभव आपण सगळ्यांनी केला. आता महाराष्ट्राची वेळ आहे. विधानसभा येतील, विधानसभा होतील, पण विधानसभेची निवडणूक घ्यायची अद्याप हिंमत हे लोक दाखवत नाहीयेत. तारखा पुढे जात आहेत. महानगरपालिका 14 महानगरपालिका, मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुका ते घेऊ शकत नाहीत, पराभव अटळ आहे. जिल्हा परिषदा निवडणुका होत नाही आहेत. या देशामधली ही हुकुमशाही आहे. होऊ द्यायच्या नाहीत, लोकांना मतदान करू द्यायचं नाही, लोकप्रतिनिधी निवडून द्यायचे नाहीत. महापालिका असेल, जिल्हा परिषदा असतील, यांच्यावरती प्रशासक नेमायचे आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य करायचं, लूट करायची, अशा प्रकारचं धोरण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आज मगाशी येताना मला अमरनी सांगितलं, आजच्या या मेळाव्याची तयारी सुरू करताना पोलिसांनी दडपशाही केली.
आम्हाला बॅनर्स लावू दिले नाहीत, आम्हाला पोस्टर्स लावू दिले नाहीत, आमचे बॅनर्स आणि पोस्टर जप्त केले, शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले. 2 महिने थांबा. हे जे इकडले पोलीस आयुक्त आहेत, जे कोणी असतील, राजकुमार असतील, राजा असतील, बादशाह असतील, एवढी पण मस्ती अधिकाऱ्याने दाखवू नये. सत्ता येते, सत्ता जाते, सरकार बदलत असतात. मोदी आज प्रधानमंत्री दिसत आहेत. ते 2 टेकूनवरती प्रधानमंत्री या चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार टेकू गेले खाली का मोदी कोसळले. या महाराष्ट्रात सत्ता बदल 100% होणार. तेव्हा हे आमचे बॅनर्स उतरवणारे, पोस्टर्स, आमच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करणारे आमच्या दारातून उभे राहणार आहेत. लक्षात घ्या. प्रत्येकाची नोंद ठेवा. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चालतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला जो धर्म शिकवलेला आहे, समान न्यायाचा, त्या तर छत्रपतीने आम्हाला दुसराही मार्ग दाखवलाय, अन्यायाचा कडेलोट करण्याचा, आणि तो आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. भले पोस्टर काढताय, आमचे बॅनर्स काढताय. अधिकाऱ्याने असं इतकं पक्षपाती असू नये. तुमच्या अंगावर वर्दी आहे, तुमच्या हातामध्ये अधिकार आहे, म्हणून तुम्ही असं वागत असाल तर उद्या ही सत्ता आमच्या हातामध्ये येणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला आम्हालाच सलाम मारायचा आहे, हे सुद्धा विसरू नका. अमर पाटील हा एक तरुण कार्यकर्ता आहे. त्याच्या मागे तरुणांची फौज आहे. माननीय बाळासाहेब ठाकरेंनी अमर पाटलांसारखे कार्यकर्ते, शिवसैनिक निर्माण केले, आणि ही शिवसेनेची ताकद शेवटपर्यंत राहील. जाते, पण संघटनेची ताकद जी आहे, त्या संघटनेच्या ताकदीला आव्हान देण्याची हिंमत आजपर्यंत या महाराष्ट्रातल्या कोणत्याही सत्तेला जमलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा मगाशी उल्लेख झाला. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं चालतं, पण या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा प्रधानमंत्री मोदींनी उद्घाटन केलं, आणि मोदीची पाठ वळता दिल्लीला वाऱ्याच्या झोकाने पुतळा ध्वस्त झाला. या राज्यासाठी अत्यंत दुर्दैव, कारण शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भ्रष्टाचार करणारं सरकार या राज्यामध्ये बसलेलं आहे. ज्या छत्रपतींना आम्ही दैवत मानतो, हिंदवी स्वराज्य रक्षक मानतो, निर्माते मानतो, ज्या छत्रपतींनी आम्हाला प्रेरणा दिली, त्या छत्रपतींचा पुतळा भ्रष्टाचारानं पाडला जात असेल, पडत असेल, तर ह्या लोकांना राज्य करण्याचा, राज्यावर राहायचा अधिकार नाही. 18 कोटी रुपये पुतळ्यासाठी मंजूर झाले, 18 कोटी, आणि 15 लाखाचा पुतळा उभा करून उरलेले 17 मिंदे सरकारनं घशात घातले. छत्रपतींच्या पुतळ्यामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान हा त्या मोदीच्या चरणी घाण टाकला, आणि छत्रपतींना सुद्धा अपमानित केलं. हे राज्य महाराष्ट्रात राहता कामा नये. आपण सगळे इथे बसलेला आहात. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. त्यांना वेळ जात नव्हता म्हणून केली नाही. बाळासाहेब ठाकरेंचं फार चांगलं चाललं होतं, उत्तम चाललं होतं.
पण मराठी माणसावर अन्याय होतोय महाराष्ट्रामध्ये. मराठी माणूस, मराठी शेतकरी यांना न्याय साहेबांनी शिवसेना स्थापन केली. त्याला ताठ मानेने जगायला शिकवलं. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. त्या राजधानीमध्ये मराठी माणसाचा मान सन्मान राहिला पाहिजे म्हणून संघर्ष आणि आंदोलनं केली. ती शिवसेना या नरेंद्र मोदी आणि अमित शहाना तोडली. आतापर्यंत जे औरंगजेबाला जमलं नाही ते नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलं. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला करणं. शिवसेनेवर हल्ला करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणं. कारण जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना खंबीरपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र लुटता येत नव्हता. आता शिवसेना तोडली आहे तो त्यांना महाराष्ट्र लुटण्याचा परवाना मिळालेला आहे. जर महाराष्ट्र लुटायचा असेल, महाराष्ट्र तोडायचा असेल तर आधी शिवसेना तोडा, शरद पवारांचा पक्ष तोडा आणि आपल्या त्या सत्तेसाठी आपले गुलाम आणि लाचार आणून बसवा. हे त्या गुजराती व्यापार मंडळाचं धोरण आहे. महाराष्ट्रात चालू आहे पूर्णपणे ठेकेदारांचं राज्य. पैसा दे दो और काम कर केलेलो. पण मगाशी मला अमरने एक कामाची यादी दिली की इतका मोठा हा सोलापूर सारखा भाग आहे. अनेक मोठे मोठे राज्यकर्ते या भागातून महाराष्ट्राच्या मंत्रालयात गेले. पण सोलापूरचे प्रश्न जसेच्या तसे. अमर पाटलांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून जे काम करू शकले ते कडल्या आमदार आणि पूर्वीच्या खासदारांना करता आलं नाही. देवानं सांगा. पुण्यासारख्या भागामध्ये 2-2, 3-3 MIDC आहेत. कोकणामध्ये 4-4, 5-5 MIDC आहेत. सोलापूर मतदारसंघामध्ये MIDC नाही. हे जेव्हा मला अमरने आता सांगितलं तेव्हा मला धक्का बसला. MIDC येणं म्हणजे कारखाने आणि उद्योग येणं, आणि उद्योग येणं म्हणजे त्या भागातल्या तरुणांना, बेरोजगारांना नोकऱ्या मिळणं. हे साधं गणित आहे. पण सोलापूरमध्ये उद्योग नाही कारण MIDC नाही. MIDC नाही म्हणून उद्योग नाही. अशा प्रकारची अवस्था या सोलापूर शहरामध्ये. अनेक पाण्याचा प्रश्न आहे, पुलाचा प्रश्न आहे, वीज पुरवठ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर सगळ्यात आधी या दक्षिण सोलापूरमध्ये आमदार निवडून आला पाहिजे, निवडून दिला पाहिजे आणि आपल्या हक्काचा आमदार निवडून दिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे नेतृत्वाखाली पुन्हा आपलं सरकार आणलं पाहिजे. महाविकास आघाडीचं सरकार आणलं पाहिजे. त्याशिवाय या महाराष्ट्राला पुन्हा सुखाचे दिवस येणार नाही. काही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. आता अचानक बहिणी सरकारच्या लाडक्या झालेल्या आहेत. कालपर्यंत तुम्ही आमच्या लाडक्या नव्हतात. म्हणजे आम्ही आमच्या बहिणींनी भावबीज करतो, रक्षाबंधन करतो, आहेर देतो, काळजी घेतो. पण निवडणुका आल्या आणि एकदम लाडकी बहीण, लाडक्या बहिणीची किंमत काय तर महिन्याला फक्त 1500. काय वाटलं 1500 रुपयात आमच्या लाडक्या बहिणींना फितवू शकतात का? 1500 रुपये घ्यायचे, सरकारचे पैसे आहेत त्यांच्या खिशात. तुमच्या आमच्या करातले पैसे आहेत, आम्ही टॅक्स भरतो. हे मिंदेच्या घरचे पैसे नाहीत, फडणवीसच्या घरचे पैसे नाहीत. अजित पवार उपकार करत नाही. 1500 तुम्हारा, कोट हमारा. आणि एक सांगतो, हे 1500 रुपये
2 महिन्याने आमचं सरकार येईल तेव्हा 1500चे आम्ही 3000 करू. लाडक्या बहिणींची काळजी कशी घ्यायची आम्हाला माहिती आहे, पण लाडके भाऊ सुद्धा आहेत. लाडक्या भावांचा विचार केला पाहिजे. बेरोजगार आहेत, लाडके आईबाप आहेत, लाडका शेतकरी आहे. अरे अख्खा महाराष्ट्र लाडका आहे. हे राज्य आमचं आहे, या राज्यातली जनता आमची आहे. तुम्ही पाहता मला मत कोण देतील, मी मत कशी विकत घेईन. 50 कोटीला आमदार विकत घेतले आणि लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये. नरेंद्र मोदी तर 15 लाख रुपये देणार म्हणाले होते प्रत्येकाच्या खात्यात. या 15 लाखाचे 1500 कसे झाले ते त्याला विचारा भाजपवाल्या. यांना 50 कोटी, खासदारांना 100 कोटी आणि बहिणीला 1500 रुपये. हे 2 महिन्याचे खेळ आहेत. या आजपासून 3ऱ्या महिन्यामध्ये या मेंढेचं सरकार महाराष्ट्रात नसेल आणि संपूर्ण झालेला असेल. गणपती उत्सव सुरू आहेत मुंबईमध्ये, मोठ्या प्रमाणात होतो. काल नरेंद्र मोदी, आपण चित्र पाहिलं असेल, दिल्लीमध्ये आरती करताना या देशाचे मुख्य न्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी पांढरी टोपी घालून गेले आपली मराठी लोकांची, आरती वगैरे केली. देशाचा सरन्यायाधीश हा कधीही आपल्या घरी राजकीय हे त्याला पथ्य पाळावं लागतं. आम्ही जर वेळ मागितली आम्हाला वेळ देणार नाही. मी मुख्यमंत्री असलो तरी मला वेळ देणार नाही. पण काल भारतीय जनता पक्षाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या देशाच्या मुख्य न्यायाधीशाच्या घरी गेले, त्यांच्याबरोबर उभं राहून आरती केली आणि मग आम्हाला खात्री पटली जे आमचे 40 आमदार फुटून गेलेत ते अपात्र का ठरत नाहीत, कारण या दोघांचं. प्रधानमंत्री जे न्यायाधीशांच्या घरी जातो ज्याच्यासमोर आमचा खटला सुरू आहे आणि घटनेनुसार अशा प्रकारची खासगी भेट प्रधानमंत्र्याबरोबर सरन्यायाधीश करू शकत नाही. पण मोदी गेले, सरन्यायाधीशाने बाहेर येऊन झुकून न्यायाधीश झुकतो. आम्हाला न्याय कसा मिळणार. या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार, 50 खोके दावून आमदारांना खरेदी करून निर्माण केलेलं सरकार आणि त्याचा खटला न्यायमूर्ती समोर सुरू आहे, मुख्य न्यायाधीशासमोर सुरू आहे आणि 3 वर्ष फक्त तारखा आणि तारखा. आता त्या तारखा मागचं रहस्य काय हे कालच्या आरतीनं आम्हाला समजलं. अख्ख्या देशाने पाहिलं या देशात काय चाललंय. न्याय व्यवस्था स्वतंत्र असायला पाहिजे, निष्पक्ष असायला पाहिजे. देवतेच्या डोळ्यावर जी पट्टी आहे ती त्यासाठीच आहे. मी सगळ्यांना समान न्याय देईन. माझ्या हातातला जो तराजू आहे सगळ्यांना समान न्याय देण्यासाठी आहे. पण एका तराजूमध्ये मोदी बसलेले आहेत असं काल दिसलं आणि दुसरा तराजू आमचा रिकामा आहे. या देशाची न्याय व्यवस्था विकत गेली, या देशाची संसद विकत गेली, विधानसभा विकत गेली आणि तुम्हाला आम्हाला गुलाम करून टाकलेला. या राज्यातला शेतकरी, महाराष्ट्रातला शेतकरी या सगळ्यात जास्त आत्महत्या करतोय. सोलापुरामध्ये पण आत्महत्याच्या घटना शेतकऱ्यांच्या घडलेल्या आहेत. त्या संदर्भात कोणाला शुद्ध नाही. रोज आत्महत्या करतायत, बेरोजगार तरुण आत्महत्या करतायत. आणि नरेंद्र मोदी कुठे आहेत, प्रधानमंत्री कुठे आहेत, तर युक्रेनचं युद्ध थांबवायला गेलेले आहेत. तिकडे युक्रेनचं युद्ध थांबवायला. पप्पाने वॉर रुकवा दिया, पप्पाने वॉर रुकवा दिया. अरे युद्ध कसलं थांबवता युक्रेनचं. आपल्या देशामध्ये मणिपूर सारखं राज्य पेटलेलं आहे. गेल्या 2 वर्षापासून या देशातलं एक राज्य मणिपूर हिंसेच्या आग डोंबामध्ये पेटून निघालेलं आहे. तिथे मोदींना जायला वेळ नाही.
भर रस्त्यावर तिथे महिलांवर बलात्कार होता, भर रस्त्यावर महिलांना गोळ्या घातल्या जातात आपल्या एका देशातल्या एका राज्यात. ते युद्ध त्यांना थांबवता येत नाही आणि चला मुरारी हिरो बनने युक्रेन में, ही आमच्या देशाची अवस्था आहे, ही आमच्या राज्याची अवस्था आहे. का नागपूरला काय झालं? भाजपचे नेते पिताश्री चंद्रशेखर बावनकुळे दारूच्या नशेत नागपूरच्या रस्त्यावर त्याची महागडी काय अडी ना अडी गाडी 10 गाड्या उडवल्या दारूच्या नशेत. 10-18 लोक गंभीररित्या जखमी आहेत. पोलिसांनी साधा FIR घेतला नाही, पोलिसांनी FIR मध्ये नाव टाकलं नाही. हा कायदा या राज्यात. बदलापूरला काय झालं? 2 चिमुरड्या मुलींवर बलात्कार झाला. जबाबदार कोण? ज्या संस्थेत ही घटना घडली त्या संस्थेच्या चालकावर अद्याप गुन्हा दाखल झाला नाही, कारण तो भाजपचा कार्यकर्ता आहे. आमच्या पोस्टर लावणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करतात, होर्डिंग लावणाऱ्या कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल करतात. पण आमच्या महिला, आमची तरुण मुलं अत्याचाराचे बळी पडत आहेत, त्यांच्या संदर्भात कोणताही गुन्हा दाखल होत नाही. तेव्हा मित्रांनो, नुसतं टाळ्या वाजवून चालणार नाही आणि नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. कुठे गेल्या घोषणावाद? आता आपल्याला पुढले 2 महिने संघर्ष करायचा, खरं युद्ध आपल्याला करायचं आहे. आपल्याला राखेतून पुन्हा जन्म घ्यायचा आहे. हे राज्य आपलं आहे, मराठी माणसाचं आहे, महाराष्ट्राचं आहे. हे राज्य आपल्याला आणि गुजराती व्यापाऱ्यांच्या हातात गेलेला हा महाराष्ट्राचा घास पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायचा. आज राज्यातली प्रत्येक गोष्ट, उद्योग असेल, व्यापार असेल, ही गुजरातला घेऊन जात आहे. प्रत्येक गोष्ट. परवा तर मला भीती वाटली, मी सांगितलं. मला कोणीतरी म्हणाले, आमच्या ते मुंबईमध्ये प्रसिद्ध गणपती आहे लालबागचा राजा, अख्ख्या देशातून लोक येतात. अमित शहा तिथे आले. मला म्हटले, बाबा गृहमंत्री अमित शहा आले, लालबागचा राजा. बोलो मला भीती वाटते. लालबागच्या राजाचं वैभव पाहून, त्याच्या डोक्यावरचा सोन्याचा मुकुट पाहून हे लालबागच्या राजालाही गुजरातला घेऊन जातील. भीती वाटते, काही करू शकतात. कारण ह्यांच्या धमन्यामध्ये राष्ट्राचं रक्त नाहीये, देशभक्तीचं रक्त नाहीये, हे व्यापाराचं रक्त आहे. आणि ज्या देशाचा राजा व्यापारी असतो त्या देशाची प्रजा भिकारी असते, हा याची नोंद आहे. आपण सगळे हे राज्य उलथवलं नाही तर भविष्यामध्ये कंगाल आणि भिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो जो गौतम अडाणी आहे त्याच्या दारात आपल्या सगळ्यांना मराठी माणसाला भांडी घासावे लागते. मी अत्यंत तळमळीनं सांगतोय, पोटतिडकीनं सांगतोय. मुंबईसारख्या शहरामध्ये आम्ही पाहतोय ही मुंबई आमच्या हातात राहील की नाही, मराठी माणसाची मला चिंता वाटायला लागली. अख्खा महाराष्ट्र मुंबईमध्ये आहे, सोलापूर मुंबईत आहे, सगळे मुंबईत आहेत. पण त्याचा मालक आता हळूहळू गौतम अडाणी होतो आहे. मोदींचा लाडका उद्योगपती. हे थांबायला पाहिजे. तेव्हा मी इतकं सांगेन, ही लढाई फक्त एकट्या अमर पाटलाची नाही आहे, ही लढाई उद्धव ठाकरेची नाही आहे, ही लढाई संजय राऊताची नाही आहे, ही लढाई महाराष्ट्राच्या, ही लढाई मराठी अस्मितेची आहे. आणि आपण सगळ्यांनी आजपासून निदान या मतदारसंघात तरी कामाला लागा. उमेदवार जो असेल तो असणारच आहे तुमच्या मनातला, बरं का? पण मशाल पेटली पाहिजे. ही मशाल या विधानसभेतून, या मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेत जायलाच हवी. हा निश्चय प्रत्येकाने केला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे.
तितकं सांगतो आणि तूर्त रजा घेतो. आपण इतका मोठ्या संख्येने आलात. मला तर वाटलं अमरच्या विजयाची सभा आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.